सर इकडे बघा टाकल्यावर ओके आम्ही आहे सर समोर बघा एकदा समोर समोर एकदा आता पॉवर झाली आता मशीन चालू करू का चालू ते बटन दाबा साहेब आम्हाला ते हां सर समोर इकडं विजय परीट, गट विकास अधिकारी पंचायत समिती वाई। आज आपण चांदवडी पुनर्वसन या गावाच्या ATM मशीनच्या जवळ आपण उभा आहोत, वॉटर ATM मशीनच्या जवळ। आजच इथं या वॉटर ATMचं उद्घाटन झालेलं आहे। दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आणि क्लाउडवर्क्स या कंपनीच्या सौजन्यानं आपल्याला हे वॉटर ATM मशीन मिळालेलं आहे। आता ही जी NGO आहे ती गाव विकासासाठी फार मोठं कार्य करते, फक्त त्यांची अट अशी असते की लोकसहभाग प्रत्येक कामामध्ये असावा, दिसला पाहिजे, गावाचा सहभाग असला पाहिजे। तर त्या दृष्टीनं चांदवडी गावाला जी आवश्यकता होती वॉटर ATMची त्याची त्यांनी मागणी केली होती। त्या पद्धतीनं आपण दीपस्तंभचा पाठपुरावा केलेला होता आणि त्यांनीही या मागणीला प्रतिसाद देऊन या ठिकाणी वॉटर ATM इन्स्टॉल केलेलं आहे आणि आजपासून गावकऱ्यांना स्वच्छ सुंदर असं पाणी मिळणार आहे आणि गावकऱ्यांनी स्वतः पण यामध्ये लोकसहभाग दिल्यामुळं ही योजना आपण इथं यशस्वी करू शकलो। आणि तिथं शाळेला सोलार पॅनल देण्याचं काम याच कंपनीनं आणि दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट दोघांनी मिळून केलेलं आहे आणि शाळा ही विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे। वैगावमध्ये काय केलंय आणि वेळेत काय केलंय? वैगावमध्ये आपण हे केलं होतं, झरा पुनर्जीवन केलं होतं त्यांच्याकडनं, आणि वेळेतलं जलसंधारण वैगाव या गावामध्ये आपण झरा पुनर्जीवन केलेलं होतं आणि वेळेमध्ये पण त्यांनी GPDP आराखडा जो आहे तो कसा सॅटेलाईटच्या मदतीनं त्याचं कसं करता येईल, नियोजन कसं करता येईल याच्याविषयी मार्गदर्शन केलेलं होतं। अशा तऱ्हेनं दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट असेल, नाम फाउंडेशन असेल, पराज पॅटो असेल, आई फाउंडेशन असेल, त्यानंतर सहजसेवा ट्रस्ट असेल, अशा बऱ्याच NGOच्या मार्फत वाई तालुक्यामधील विविध गावामध्ये विविध प्रकारचं ग्रामविकासाचं काम सुरू आहे आणि यापुढे असं चालू राहील। पंचायत समितीतर्फे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या NGO आहेत त्यांना काम करायची इच्छा असते, परंतु कुठं काम करायचं, कुठलं काम आवश्यक आहे, गावाची गरज काय आहे ही त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि गावाला या संदर्भात मार्गदर्शन करतो की त्यांनी या NGOला कसं अप्रोच करायचं आणि त्यांना जी आवश्यकता सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणजे गावाचा लोकसहभाग असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो
आणि या दोघांचा समन्वय घडवून आणणं आणि गावाचा विकास करणं हे काम आपलं पंचायत समितीकडे होत असतं. ग्रामपंचायत चांदवडी उपसरपंच रामदास शिंदे. तर चांदवडीमध्ये आज आरो प्लॅन्टचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी झाला. तर आज वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व क्लाउड वर्क्स कंपनी सोल्युशन कंपनी पुणे यांच्या वतीने चांदवडी गावाला 4,20,000चे वॉटर ATM मशीन देण्यात आले. त्याबद्दल चांदवडी ग्रामपंचायतीने 20% रक्कम आज देण्यात आली. तर त्या आज वॉटर ATM मशीनमुळे आमच्या गावाचे आरोग्य लोकांचे चांगले राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे. आजपासून अत्यंत शुद्ध व 50 लिटरचं पाणी प्राप्त झालेले आहे. आम्ही या ATMद्वारे आपल्या परिसरातील लोकांना हे पाणी कॅनमधनं प्रति 5 रुपयात 10 लिटर याप्रमाणे आम्ही देणार आहे. सर्वांचे याबद्दल आभार, धन्यवाद. मी सुनील श्रीपती शिंदे, ग्रामस्थ चांदवडी. तर मग आरोपासून पाणी आपल्याला विदाउट क्लोरीनचं पाणी मिळेल आणि ते कमी पैशात मिळेल. पंचायतने हा सगळा खर्च केलेला आहे किंवा त्या 2 संस्थांनी खर्च केलेला आहे. आणि 1 रुपयात आम्हाला 1 लिटर पाणी मिळणार आहे, 5 रुपयात 10 लिटर पाणी मिळणार आहे आणि 10 रुपयात आम्हाला 20 लिटर पाणी मिळणार आहे. आणि इतकं स्वस्त पाणी आम्हाला प्यायला मिळणार आहे. आणि ह्यातून आम्हाला फक्त विदाउट क्लोरीन किंवा घातक कुठलं केमिकल त्यात नसणार आहे. आणि आमचं आरोग्य त्यातून सुधारणार आहे. आरोग्यासाठी होणारे म्हणजे खर्च आमचा कमी होणार आहे. आणि खूप आम्ही गावकरी समाधानी आहोत. त्यात आम्हाला हे अशा पद्धती स्वरूपाचा प्लॅन मिळाला, ह्या स्वरूप पाणी मिळालं त्याबद्दल. आणि या दोन्ही संस्थांचं ग्रामपंचायत आभार मानतो. आम्ही समाधानी आहोत आणि हा चांगला उपक्रम आहे.